नमस्कार मित्रांनो, मी रिया टीचर आज तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते। ही जी आहे ती माझी मम्मी आहे। आज मम्मीला घेऊन मी माझ्या मैत्रिणींकडे चालली आहे। माझ्या कॉलेजची मैत्रीण, माझी बालमैत्रीण आणि लग्नानंतरची मैत्रीण असे 3 प्रकारचे व्हेरिएशन आहे आज माझ्याकडे। आणि मी आज ट्रेननी म्हणजे मुंबई सोडून कल्याण, ठाकुर्ले आणि डोंबिवली हा ठिकाणचा माझा आज प्रवास आहे। आणि चला मी दाखवते। असं तर पहिल्यांदा मी कोणाकडे जाते तर ठाण्यावरून जाताना पहिलं डोंबिवली लागतं, ठाकुर्ले लागतं आणि मग कल्याण लागतं। पण आपण पहिलं कल्याणच्या मैत्रिणीकडे जाणार। ती माझी कॉलेजची जवळजवळ 18 ते 20 वर्षापूर्वीची मैत्रीण आहे आणि त्या मैत्रिणीकडे जाणार आहे। त्या मैत्रिणीकडे यावर्षी गणपतीचे शेवटचे वर्ष म्हणजे सलग ती 5 वर्ष आणण्यात होती, तर हे शेवटचं वर्ष आहे। आणि मग तिचं मत होतं की माझ्या मम्मीने 1 वर्ष तरी येऊन जावं। तर मग मम्मीला मी सांगितलं की आपण दोघी जाऊया। तर आम्ही निघालो आहोत आणि ट्रेनला पण गर्दी कमी होती। आम्ही ट्रेनचा, रिक्षाचा असा प्रवास करत करत आम्ही आजचा दिवस आमचा सार्थकी लावणार आहोत। तर पहिल्यांदा मी चालले माझ्या कॉलेजची मैत्रीण भारती म्हणून, तिच्या घरची पण तिची बहीण, भावंड, तिची आई आलेली होती आणि आम्ही मस्त हसत खेळत फोटो काढण्याचा एन्जॉय आणि खूप मजा केली। तिथे आम्ही थोडा वेळ अर्धा 1 तास थांबलो आणि त्याच्यानंतर परत मला कल्याणवरून ठाकुर्लीला यायचं होतं। मग आम्ही ठाकुर्लीला उतरलो आणि ठाकुर्लीला माझी लग्नानंतरची झालेली मैत्रीण आणि काय गुणानुबंध आहेत माहीत नाही, तिच्या घरी गेल्यावर मग थोडं फुगडी घालून म्हणजे आपल्या पारंपरिक पद्धतीच्या गोष्टी आम्ही तिथे केल्या। आणि मग माझी मम्मी ट्रेनचा प्रवास करून सारखं चढ उतर करून बनली होती। तर मी तिला एस्केलेटर जिथे जिथे आहे त्या ठिकाणी जाऊन एस्केलेटरचा प्रवास करून तिला जरा थोडं रिलीफ मिळेल हा विचार करून मी चालली होती। आणि मम्मीने खूप एन्जॉय केलं माझ्याबरोबर। आम्ही चालत म्हणजे आमचं 3 प्रकारचे प्रवास असा झाला। म्हणजे आम्ही चालत गेलो, आम्ही जिने चढलो, रिक्षाने आणि रेल्वेचा, हा 3 प्रवास आम्ही करत आता फायनली आम्ही ज्या मैत्रिणीकडे आलेलो आहे ती म्हणजे राजेशची स्कूल फ्रेंड आहे, मग तिच्याकडे आलो आहे। तर तिच्याकडनं आम्ही बाप्पाचं दर्शन घेऊन जेवून वगैरे आता रात्रीचे चांगले जवळपास खूप उशीर झालेला आहे, म्हणजे 11 साडे11 झालेले आहेत। आणि आता मी तिच्याकडचं दर्शन बाप्पाचं घेतल्यानंतर आम्ही खूप दमल्यामुळे आम्हाला छान झोप लागेल आणि मला असं वाटतं की आज मम्मीचे पाय जरा चेपून द्यावे की तिन्ही म्हणजे जो रोज आपण एक प्रवास करतो तो आम्ही तिन्ही एकाच दिवशी म्हणजे चालणं, उतरणं, चढणं, उतरणं, चालणं, बसने, रिक्षाने प्रवास करून हा सगळा आम्ही एकाच दिवशी केलेला आहे। त्यामुळे आज मम्मीचं किती काही केलं तरी पाय चेपून दिले पाहिजे। आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय, टेक केअर।